तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, एक आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे 18 नोव्हेंबर 2024 रोजी। काय या सविस्तर जाणून घ्या, एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। बंधूंनो, जिल्हा स्तरावरून पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचे लाभ देण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत 18 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। सदरचे शासन परिपत्रक हे राज्य शासनाच्या 1/7/2022 व 6/10/2023 रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार निर्गमित करण्यात आलेले आहे। तर सदरचे परिपत्रक हे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रती सादर करण्यात आलेले आहे। सदरच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सन 2018 पर्यंत ज्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात आलेला नाही, अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या स्वनिधीतून आगाऊ वेतनापोटी अनुज्ञेय देय होणारी रक्कम तात्काळ अदा करण्याबाबत शासनाच्या संदर्भातील पत्रानुसार सर्व जिल्हा परिषदांना यापूर्वी कळवण्यात आले होते। तसेच जिल्हा परिषदेने स्वनिधी अर्थसंकल्पात त्याप्रमाणे तरतूद करावी असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच 1/7/2022 व 6/10/2023 रोजीच्या पत्रानुसार दिलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून त्या तात्काळ कारवाई करण्याची तसेच सदरच्या प्रकरणी माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे। या संदर्भाने शासन परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही बघू शकता। मित्रो, याचाच अर्थ काय की सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणार आहे। माहिती आवडली असेल पटकन लाईक करा, शेअर करा, एकमेकांना चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू, कारण अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या आपल्या प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतील। बऱ्याच दिवसानंतर आपण परत चॅनल सुरू करतोय, त्यामुळे आता रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।